बघा, या दोन्ही आत्महत्याच आहेत. हे वारंवार सिद्ध झालंय, स्पष्ट झालेलं आहे. पण राजकीय बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी, विशेषतः ठाकरे कुटुंबियांचा, या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमुक आहे, कधी तमुक आहे, अशा पद्धतीचा रंग देण्यात आला. 5 वर्षानंतर दिशा सालियांच्या वडिलांना काही लोकांनी पुढे केलं आणि याचा तपास पुन्हा करावा यासाठी याचिका त्यांनी कोर्टात नेली. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तर अख्खा देश आला, की पार्लमेंट पर्यंत. राजकारण म्हणजे जसं औरंगजेबाचं राजकारण चाललंय, तसं मृतांचं राजकारण चाललेलं आहे. मृतांनाही सोडत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक. आणि विशेषतः चांगल्या घरातली ज्या व्यक्ती मरण पावते, हे दुर्दैव असतं, त्याचे राजकारण करतात. आणि त्याच्यामध्ये, त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे. अनेक प्रकरणात सगळ्यांना आता त्रास होतोय, सगळ्यांना त्रास झालेला आहे. पण भारतीय जनता पक्षाचा हेतू काही सफल होत नाही. आमच्यासारखे लोक, ठाकरे परिवारासारखे लोक, अनिल परबांसारखे लोक ठामपणे, खंबीरपणे लढत उभे आहेत.